नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत मी आठवड्याची पूर्वतयारी कशी करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण आता मुलांचे स्कूल सुरू झालं आहे, त्यांच्यासाठी टिफिन बनवायचा असतो. मग पूर्वतयारी आधी केली असेल तर आपला टिफिन लवकर होतो. तर सर्वप्रथम मला या आठवड्यात कोणते कडधान्य करायचे आहे ते ठरवून मी कडधान्य भिजत घालते. तर मी या आठवड्यामध्ये मटकी, मूग आणि हरभरे हे करणार आहे. आता ते स्वच्छ धुवून घेतले आणि सकाळी भिजत घालते हे, आणि रात्री यामधील सर्व पाणी काढून घेते. माझ्याकडे स्प्राउट मेकर आहे, यामध्ये खूप छान मोड येतात कडधान्यांना. मग रात्री सर्व कडधान्य भिजले की आता यांना मोड आणायला स्प्राउट मेकरमध्ये मी ठेवते. तुम्ही म्हणाल एवढे का कडधान्य भिजत घातले आहेत? तर मी या आठवड्यात मुगाचे डोसे बनवणार आहे, त्यामुळे मूग जरा मी जास्त घातले आहेत. आणि मटकी, हरभरे हे मी थोडंसं मीठ हळद टाकून उकडून घेते. छान लागतात हे. मी मुलांना हे रोज थोडंसं खायला देते आणि कधी त्याची भाजीही करते. भाजीसाठी लागणारं कांदा खोबऱ्याचं वाटण मी कालच करून घेतलं आहे. आता पुढचं काम, शेंगदाणे भाजायचे. याला खूप वेळ लागतो. शेंगदाणे मंद गॅसवर भाजले तरच ते छान भाजले जातात. शेंगदाणे भाजायला वेळ लागतो. मग मी काय करते, एकीकडे शेंगदाणे भाजायला ठेवते, तर आता दुसऱ्या गॅसवर कढई ठेवते गरम करायला. माझ्याकडची धने जिरे याची पूड संपली आहे. तुम्ही म्हणाल रेडीमेडही मिळते, पण मी घरीच बनवते, त्याचा खूप छान सुवास येतो. आता या कढईमध्ये धने निवडून मी हलकंसं भाजून घेते. धने भाजून झाले की जिरं देखील भाजून घेते आणि हे एक एक करून भाजून घेऊन एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवते. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की मी चहाचा मसाला बनवते. मसाला बनवायचा आहे, त्यासाठी काय काय लागतं हे मी तुम्हाला दाखवते. मी लवंग, मिरे, दालचिनी, सुंठ आणि विलायची हे घेतले. याला मी हलकंसं गरम करून घेते. हे सगळं मी भाजून जे घेतलं होतं ना, शेंगदाणे, धने, जिरे, चहाला लागणारा मसाले, हे सर्व थंड झाले की मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. पहिल्यांदा शेंगदाणे बारीक करून घेते, नंतर सर्व धने, जिरे, चहाचे मसाले हे सर्व बारीक करून घेते. धने जिरेची पूड मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यावर मी चाळणीने चाळून मग काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते. आणि चहासाठी जे मसाले लागतात ना, तेही मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेते. पण ही चाळणीने मी चाळत नाही, कारण चाळणीने जर चाळलं तर याचे कणकण चहामध्ये दिसतात. आता हे सर्व थंड झालं की काचेच्या बरण्यांमध्ये हे मी भरून ठेवते आणि लगेचच जागच्या जागी ठेवून देते, म्हणजे जास्त किचन काउंटरवर पसारा होत नाही. मुलांच्या टिफिनसाठी आठवड्यातून एकदा तरी आमच्याकडे इडली डोसा होतोच. मग चटणीसाठी लागणारं ओलं खोबरं हे लागतंच. मग त्यासाठी नारळ फोडून ते खोबरं स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून काचेच्या कंटेनरमध्ये मी ठेवून घेते, म्हणजे सकाळी सकाळी घाई होत नाही. पुढचं म्हणजे आठवड्याची जी साय मी काढून ठेवलेली ती साठवून ठेवते, तिचं लोणी काढायचं. खूप अवघड काम आहे हे.
आता लोणी काढून झालं आहे, लगेच ते कढवण्यासाठी पण ठेवते, म्हणजे हेही काम पूर्ण झालं माझं. आता मुलांसाठी ड्रायफ्रूट लाडू बनवायचे आहेत. चला, अगदी हे शेवटचं काम बाकी आहे माझं. यासाठी जे ड्रायफ्रूट लागतात ना, ते सर्व मी आधी काढून घेतले आहेत. यामध्ये मी काजू, बदाम, अक्रोड, मखाना आणि खारीक पावडर हे सर्व तुपामध्ये तळून घेते आणि नंतर गूळ टाकून हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेते. बारीक करून घेतल्यानंतर लाडू लगेचच करून घेते. बघा किती छान पौष्टिक लाडू होतोय. याची रेसिपी मी शॉर्टवर टाकली आहे, पहा तुम्ही. हा लाडू अत्यंत पौष्टिक आहे. यामुळे इम्युनिटी पॉवर वाढते, म्हणून मी रोज मुलांना खायला देते. येणारा आठवडा सुरळीतपणे घालवण्यासाठी माझी ही छोटी छोटी तयारी होती, ती सर्व आता करून झालेली आहे. आता हे सर्व किचन क्लीन करून घेते. तुम्हाला कशी वाटली माझी ही तयारी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.